नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अभिजित पाटील साहेबांचे माढा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी त्यांची भूमिका घेतात, कधी विकास कामाच्या दृष्टीने आम्हाला भेटतात, कधी कुणाला भेटत असतात. याचा अर्थ प्रत्येक वेळी आपण चुकीचा लावणं हे सोडून द्या. मला तशी जर परिस्थिती असते तुम्ही समजून घ्या. त्यांच्या मतदारसंघामध्ये रणजित भैया शिंदेना आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये घेतले आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही सगळी ताकद पणाला लावणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण उगाचच कुठल्या तरी गोष्टीला कुठेतरी जोडून राजकारणातले जे लोकप्रतिनिधी असतात ते एकमेकाकडे कायम स्टेनगन घेऊन बघावं अशी तुमची इच्छा आहे का? अशी काही ठेवायची कारण नाही. आम्ही सगळेजण आपापल्या पक्षाचं काम करत असतो, ते त्यांच्या पक्षाचं काम करतात, मी माझ्या पक्षाचं काम करत असतो. त्यामुळे आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष म्हणून सहकार्यानं घेऊन ताकदीने लढतो. आमदार समाधान अवताडे यांनी काही वर्षापूर्वी कुठं पैसे खर्च होते ती श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी केली होती. त्यांच्या उमेदवारांना डावलण्यात आले अशी पण चर्चा आज त्यामुळे गैरहजर आहेत. समाधान दादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज वाढदिवस असल्यामुळे ते बाहेरगावी आहेत आणि वाढदिवस करून फ्रेश होऊन ते या निवडणुकीमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत. तुम्ही काळजी करू नका. समाधान दादांना ज्या ठिकाणी विकासाचं काम झालं नव्हतं तिथल्या भूमिका त्यांनी मांडली. ज्या ठिकाणी विकास होतोय ती भूमिकाही त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळं आपण बघतो एवढ्या मोठ्या शहरामध्ये एवढ्या मोठ्या पायाभूत सुविधा उभ्या करत असताना एखादी छोटी मोठी चूक होऊ शकते. त्याच्यामध्ये काय फार मोठा विषय नाही. परंतु आमच्याकडे सांगण्यासाठी हे सगळंच आहे. समोरच्याकडे सांगण्यासाठी काय आहे? आमच्याकडे काहीच नाही म्हणून किमान पंढरपूर तरी आमच्याकडे द्या अशा पद्धतीची भावना व्यक्त करणं म्हणजे ही राजकीय व्यवस्था मागणं, शहराच्या विकासाच्या दृष्टीनं बोलणं नव्हे. हे या ठिकाणी आपल्याला भाजपनं आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातले किती नगराध्यक्ष पदावर भाजप विजयी होते? अनेक मला वाटते खूप सारे नगरसेवक बिनविरोध झालेले आहेत. अनगरची निवडणूक आपण बघता नगराध्यक्षाची आणि 17च्या 17 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. पंढरपूर शहरामधली एक जागा बिनविरोध झालेली आहे. अशा कराडमध्ये मलकापूरमध्ये काय जागा बिनविरोध झालेल्या आहेत. सातारमध्ये काय जागा बिनविरोध होत आहेत. अनेक ठिकाणी ही परिस्थिती आहे. त्यामुळं समोर लढायचं कोणाशी बघा तुम्ही. कुठं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष दिसत नाही, कुठं मशाल दिसत नाही उद्धव ठाकरेंची, कुठं हाताचं चिन्ह तर गायबच झालेलं आहे. या परिस्थितीमध्ये शेवटी अशी परिस्थिती आली की आम्हाला आमच्यातच लढायची वेळ आमच्या आलेली आहे. त्यामुळं कोणच नाही तर किमान आपल्या तरी लढाई व्हावी. एकनाथ शिंदे येणार आहेत सांगोल्यात, तसं देवेंद्रजींची सभा पंढरपूर विशेषतः अकलूज इथं असणार आहे. मी आदरणीय शिंदे साहेबांचं सांगोल्यामध्ये मनापासून स्वागत करतो. त्यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. ते त्या पक्षाची भूमिका मांडतील, पक्षाच्यासाठी मतं मागतील. आम्हाला आमच्या पक्षाचा मत मागायचा अधिकार आहे. आम्ही आमच्या पक्षासाठी मतं मागू. अनेक ठिकाणी आम्ही एकत्र येऊन पण लढतोय, तिथे दोघं मिळून मतं मागू. त्यामुळं त्यांचं स्वागत आहे. ओके.